खापरखेड़ा क्षेत्र में दो आपराधिक गिरोह के बीच हुए खूनी संघर्ष के मामले में पुलिस ने हत्या के प्रयास का मामला दर्ज कर जांच तेज कर दी है। अतिरिक्त पुलिस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी ने बताया कि 6 आरोपियों ने मिलकर 3 युवकों पर हमला किया, जिसमें 3 आरोपी रिकॉर्ड पर दर्ज अपराधी है और उनके खिलाफ पहले से ही गंभीर मामले प्रतिबंधात्मक कार्रवाई भी की जा चुकी है। उन्होंने कहा कि सभी आरोपियों की गिरफ्तारी के बाद पूरे घटनाक्रम की सच्चाई सामने आएगी। मामले में अमली पदार्थ के संबंध की भी जांच की जा रही है। भविष्य में ऐसी घटनाएं रोकने के लिए वरिष्ठ अधिकारियों को आवश्यक निर्देश दिए गए हैं तथा क्षेत्र में पुलिस गश्त बढ़ाने के आदेश भी जारी किए गए हैं। खापरखेड़ा पोलीस स्टेशनमध्ये एक अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल झालेला आहे, ज्याच्यामध्ये 6 मुलांनी मिळून 3 जे आहेत व्यक्ती आहेत, 3 व्यक्तींना मारहाण झाली। त्याच्यामध्ये एक गंभीर जखमी आहे हिमांशू। तर त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे। त्याच्यावर इलाज सुरू आहे आणि ह्याच्यामध्ये जे आरोपी आहेत ते आरोपी जे आहेत ते काही त्यापैकी 3 लोक जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, ज्यांच्यावर यास पूर्वीसुद्धा गंभीर गुन्हे दाखल झाले होते। सदर आरोपी प्रतिबंधक कारवाई आणि तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे एका आरोपीला। त्याच्यामध्ये ही जी घटना घडली आहे, आता ह्या घटनेमागे जे काही कारणं आहेत ते संपूर्ण आरोपी अटक झाल्यावर आणि जो जखमी आहे त्याचं पूर्ण स्टेटमेंट व्यवस्थित झाल्यावर कारणं येतील पुढे। पण अशी काही जर माहिती असेल की याच्यामध्ये कुठलेही अंमली पदार्थ विक्री करण्यावरून वाद झाला आहे, तरी याच्यावर सुद्धा पोलीस जे आहे आमची तपास करतील आणि अशा प्रकारची घटना त्या ठिकाणी घडू नये याकरिता DCP झोन 6 आणि सर्व जे अधिकारी आहेत ते सतत खापरखेड्याला तिथे भेट देऊन ह्या अनुषंगाने जे काही अशी गुन्हेगारी प्रवृत्तीचे मुलं असतील, लोक असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। जेलमधून तो 2.5 वर्षापूर्वी सुटलेला आहे। त्या आरोपीवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती, पण जे आता भांडण झाल्याचं कारण आहे ते कारण समोर आणखी अद्याप आलेलं नाही। पूर्ण माहिती जसं आरोपी पूर्ण अरेस्ट होतील त्यानंतर सर्व जे आहे घटनाचं तपशील आपल्याला सांगता येईल। आरोपीचा शोध सुरू आहे। काही आरोपी जे फरार आहेत त्यांच्या मागे आता आपली टीम्स आहेत। आरोपी लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलीस टीम प्रयत्न करत आहे। अंमली पदार्थ विरुद्ध पोलीस नागपूर शहर पोलीसतर्फे सतत कारवाई करत आहे। आपण पाहत आहे की दररोज जे काही मोठे आरोपी आहेत त्याच्यामध्ये जे ड्रग्समध्ये इन्वॉल्ड आहेत, जे गांजा विकत असतील किंवा जे नार्कोटिक ड्रग्स जसे MD आहेत, तर याच्यामध्ये जे कोणी विक्रेते आहेत यांच्यावर कारवाई करण्यासाठी आमची नार्कोटिक सेल तसेच पोलीस स्टेशनची टीम्स हे सतत कारवाई करत आहेत आणि जे मोठे सप्लायर्स आहेत आणि त्यांना सप्लाय करणारे जे आहेत आणि त्यांचे कन्झ्युमर जे आहेत या सर्वांवर एक मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याचा जो आहे आमची योजना आहे आणि या अंतर्गतच दररोज आपण पाहत आहे की मोठ्या प्रमाणात सीजर्स होत आहेत आणि असे जे काही आरोपी आहेत, मेन आरोपी, त्या सर्वांवर कारवाई होत आहे। तर ते आपला प्रयत्न आहे की नागपूर सिटी ड्रग्स फ्री झाली पाहिजे, कुठल्याही प्रकारचं ड्रग कन्झम्पशन आणि ड्रग विक्री या ठिकाणी होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। यासाठी कारवाई तर मोठ्या प्रमाणात होतच आहे, तर त्यासोबतच जे आहे की आमचे शहर पोलीसचे जे टीम्स आहेत पोलीस स्टेशनच्या, हे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जेवढे काही शाळा कॉलेजेस आहेत किंवा स्लम एरियाज आहेत या ठिकाणी भेट देऊन विविध शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन जनजागृतीचं सुद्धा कार्य करत आहेत। जे तरुण मुलं आहेत किंवा शाळेला जाणारे मुलं आहेत यांना व्यसन लागू नये किंवा त्यांनी व्यसनापासून दूर राहावे आणि असे काही आपल्या परिसरात आजूबाजूच्या शाळेच्या कॉलेजच्या किंवा आपल्या एरियामध्ये असं कोणी ड्रग विक्रेते असतील किंवा विक्री करणारे लोक असतील, अशा लोकांची सुद्धा गोपनीय माहिती आम्हाला पोलिसांपर्यंत पोहोचवली, पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत किंवा आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला, तर याच्यामध्ये आणखी जे आहे कडक कारवाई करण्यात येईल। आपला प्रयत्न आहे की नागपूर शहर हे ड्रगमुक्त झालं पाहिजे। जसं नशामुक्त अभियान भारतचा जो अभियान आता सुरू आहे त्या अंतर्गत सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात योजना आखून कारवाई करीत आहोत।